मल्टीपर्पज सोसायटीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला इंग्रजी व्याकरणाचा टॉपिक शिकवणार आहे. माझ्या टॉपिकचं नाव आहे टेन्स आणि टेन्समधला एक पर्टिक्युलर भाग मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याचं नाव आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. टेन्स हे 3 प्रकारचे आहेत. टेन्स एकूण 3 प्रकारचे आहेत. पहिला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा टेन्स आहे पास्ट टेन्स आणि तिसरा टेन्स आहे फ्युचर टेन्स. असे एकूण 3 प्रमुख काळ आहेत आणि या 3ही प्रमुख काळाचे प्रत्येकी 4 उपप्रकार पडतात. जसं आपण याला जर घेतलं, प्रेझेंट टेन्सचे एकूण 4 उपप्रकार आहेत. पहिला उपप्रकार म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणता येईल किंवा यालाच सिंपलला दुसरं सुद्धा नाव आहे, ते आहे इनडेफिनाइट प्रेझेंट टेन्स. दुसरा आहे कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आणि याला सुद्धा दुसरं नाव देण्यात येते. याला दुसरं नाव आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स. म्हणजेच प्रेझेंट पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सलाच इंडेफिनेट टेन्स म्हणतात, म्हणजेच प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूअसला दुसरं नाव आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. तिसरा टेन्स आहे, तिसरा उपप्रकार याचा प्रेझेंट टेन्सचा, तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि त्याच्यानंतर चौथा उपप्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. अशा प्रकारे प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार पडतात. पास्ट टेन्सचे सुद्धा याच प्रकारे टेन्स पडतात. पास्ट टेन्सला जर आपण घेतलं तर सिंपल पास्ट टेन्स किंवा पास्ट इंडेफिनाइट टेन्स. दुसरा याचा पास्ट टेन्सचा उपप्रकार पास्ट कंटिन्यूअस टेन्स किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट टेन्सचा तिसरा उपप्रकार पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट टेन्सचा चौथा उपप्रकार पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. त्याचप्रकारे आपण फ्युचर टेन्सला सुद्धा हेच 4 उपप्रकार पडतात. परंतु 4 उपप्रकारामध्ये आपल्याला फ्युचर टेन्स हे मेजर टेन्सचं नाव जोडावं लागेल. वाचन करत असताना सिंपल फ्युचर टेन्स किंवा फ्युचर इंडेफिनाइट टेन्स, दुसरा उपप्रकार फ्युचर कंटिन्यूअस टेन्स किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि तिसरा प्रकार फ्युचर परफेक्ट टेन्स आणि चौथा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. असे एकूण 3ही काळाचे 4 उपप्रकार मिळून एकूण 12 सब टेन्सेस होतात. या प्रत्येक टेन्समध्ये थोडा फरक असतो, तो आपल्याला शिकायचा आहे. तर आज आपण प्रेझेंट टेन्सचा पहिला उपप्रकार म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट इनडेफिनाइट टेन्स हा आपण शिकणार आहोत. तर बघा, प्रेझेंट टेन्स टेन्सचा पहिला उपप्रकार आपण पाहणार आहोत, तो आहे सिंपल किंवा यालाच इनडेफिनाइट प्रेझेंट टेन्स. या प्रकारे पहिल्या काळाचं वाचन या प्रकारे करायचं. सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा इंडेफिनेट प्रेझेंट टेन्स. या काळाचा फॉर्म्युला ज्या प्रकारे आपण प्रत्येक वाक्याची रचना इंग्रजीमध्ये होत असते, तर प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला सामान्यतः
प्लस क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ई एस, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर फुलस्टॉप, अशा प्रकारची रचना असते. ही वाक्यरचना लक्षात ठेवायची. ज्या प्रकारे गणितामध्ये सूत्राला महत्त्व असते त्याच प्रकारे टेन्समध्ये हे सूत्र वापरले जाते. जसे याच प्रकारचे सूत्र आहेत त्या सूत्राच्या आधारे आपल्याला कार्ड समजून घ्यायला मदत होते. तर याची एक साधी रचना पाहू आपण. म्हणजे जसं आपण पाहतो की या कार्ड समजून घेत असताना सर्वनाम अतिशय महत्त्वाचे असतात. सर्वनाम जे आहेत म्हणजे प्रोनाउन्स जे आहेत, तर आपण त्याला पहिले लिहून घेऊया. जसे पर्सनल प्रोनाउन आहेत आय, त्याच्यानंतर आपण वी घेऊया, त्याच्यानंतर यू घेऊया, यू झालं, त्याच्यानंतर दे, त्याच्यानंतर ही, शी, इट. या प्रकारे हे पर्सनल प्रोनाउन आहेत. या पर्सनल प्रोनाउन समोर आपल्याला हे सगळे पर्सनल प्रोनाउन आहेत हे सब्जेक्टच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ई एस जोडायच्या. दोन कंडिशन आहेत, एक हे किंवा दुसरं हे. म्हणजेच आपल्याला एकतर याचा वापर करावा लागेल नाहीतर याचा तरी वापर करावा लागेल. जसं तुम्हाला इथे क्रियापद जे आहेत, क्रियापद वर्ब जे आहे, वर्ब आपल्याकडे मी जर तुम्हाला ईट हे जर क्रियापद जर दिलं तर क्रियापदाचं पहिलं रूप हे ईट होईल आणि क्रियापदाचा पहिल्या रूपाला एस किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ई एस जर जोडायचा जर असेल तर याच्यापैकी आपल्याला दोनपैकी एक घ्यावं लागेल. तेही कंडिशन आहे, ते आपण नंतर शिकूया. तर इथे आपल्याला इट्स वापरता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याकडे सर्वनाम हे सारे आहेत, आय, वी, यू, त्याच्यानंतर दे, ही, शी, इट. यांच्यासमोर आपल्याला एकतर क्रियापदाचं पहिलं रूप असलेला किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ई एस जोडलेलं कोणतंही क्रियापदाचं एकच रूप वापरता येईल. तर याच्यामध्ये कंडिशन अशी आहे, थोडंसं एकदा समजून घ्या. याच्यामध्ये नंबर म्हणजे सर्वनाम जे आहेत, सर्वनाम हे आपण जर पाहतो म्हणालो तर सर्वनाम याला वचनही आहे आणि ते पुरुषीमध्येही त्याला समजून घ्यावं लागतं. बघा, सर्वनामाला इथे मी पर्सन घेतो. लक्षात घ्या, पर्सन म्हणजे पुरुषी. ज्या प्रकारे मराठीमध्ये आपण पाहतो याच्यामध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, त्याच्यानंतर थर्ड पर्सन घेऊया. असे तीन प्रकारचे पर्सन असतात. पर्सन म्हणजे व्यक्ती, पुरुषी, त्याला प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी अशी संकल्पना वापरली जाते. आणि या इथे घेऊया आपण नंबर. नंबर म्हणजेच तुम्हाला माहीत आहे वचन. पहिला आहे सिंग्युलर आणि त्याच्यानंतर प्लुरल. सिंग्युलर म्हणजेच एकवचनी, प्लुरल म्हणजे अनेकवचनी. फर्स्ट पर्सन जे आहे नेहमी आय असतो, फर्स्ट पर्सन सिंग्युलर, आणि फर्स्ट पर्सन प्लुरल हा वी असतो. त्याच्यानंतर सेकंड पर्सन हा नेहमी यू असतो. तो एकवचनी आणि अनेकवचनीमध्येही सारखाच असतो. सेकंड पर्सनमध्ये यूचा अर्थ इथे तू होतो. आणि इथे तुम्हाला तुम्ही म्हणून वापरता येईल. इथे अनेकवचनी, परंतु
इंग्रजीमध्ये एकवचनी आणि अनेकवचनीसाठी यूज वापरतात, दुसरा पर्याय नाही. मराठीमध्ये एकवचनीसाठी यू वापरतात आणि एकवचनी मोठा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी आदर देण्यासाठी, सन्मानासाठी त्याला तुम्ही म्हणतात, एकवचनी जरी असला तरी. परंतु इंग्रजीमध्ये छोटा मोठा कोणीही असला तरी त्याला सिंग्युलर जर असेल तर सिंग्युलरसाठी त्याला यू वापरतात आणि प्लुरल जर असेल तरी त्याच्यासाठी यू वापरतात, परंतु त्याचा अर्थ तिथे यूमध्ये अनेक व्यक्ती असा होतो. त्याच्यानंतर थर्ड पर्सन पाहूया. थर्ड पर्सनमध्ये ही म्हणजेच पुल्लिंगीसाठी वापरण्यात येणारं सर्वनाम. त्याच्यानंतर शी म्हणजेच स्त्रीलिंगीसाठी वापरण्यात येणारं सर्वनाम. त्याच्यानंतर इट म्हणजेच इट म्हणजे अशी कॉन्सेप्ट आहे, एकवचनी तर आहे, त्याच्यामध्ये पाहता क्षणी एखाद्या वस्तू म्हणण्यापेक्षा एखाद्या सजीवाचं लिंग ओळखू येत नसेल किंवा एखादी निर्जीव वस्तू असेल तर त्याच्यासाठी इट वापरतात सर्वनामासाठी. आणि या सगळ्यांचं प्लुरल फॉर्म येते इथे दे. तर आता हा सगळं समजून सांगण्यामागे एक उद्देश आहे. तो उद्देश म्हणजेच हा जो थर्ड पर्सन सिंग्युलरचा हा जो टेबल जो येतो थर्ड पर्सन आणि सिंग्युलरमध्ये ही शी इट आहे, तर ही शी इट नेहमी काय करत असतात, हे क्रियापदाच्या म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर तेव्हा त्याच्यासमोर वापरण्यात येणारं क्रियापद हे नेहमी या प्रकारचं असलं पाहिजे. क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ई एस जोडलेलं असावं. म्हणजे इथे आपल्याला ओळखावं लागेल की इथे थर्ड पर्सन सिंग्युलर जे आहेत ही शी इट आहे. होऊ शकते कधी कधी एखाद्याचं नावसुद्धा असू शकते या प्रकारे राम, तर मग आपल्याला रामसुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, ही सुद्धा गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे. आणि या दोनपैकी जर कोणतं एक वापरायचं झालं इट किंवा इट्स तर इथे तुम्ही इट्सला प्राधान्य दिलं पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे इट्स इथे येईल. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलरची जी कंडिशन आहे ती थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउनला लागू होईल आणि बाकीचे जे सगळे उरलेले जे सर्वनाम आहेत यांना फक्त V1 लागू होईल, म्हणजे इथे येईल इट. तर अशा प्रकारे हा टेबल तुम्ही एकदा समजून घ्या. टेबल समजला की सिंपल प्रेझेंट टेन्स समजतो आणि प्रेझेंट टेन्समध्ये ह्या टेबलची खूप आवश्यकता आहे, खूप महत्त्वाचा टेबल आहे, म्हणून हा टेबल एकदा तुम्ही समजून घेतलेला बरा. आता बघा समोरचा भाग. आता तुम्हाला आता इथे तुम्ही वर्ब कसं वापरायचं हे तुम्हाला समजलं. आता समोरचा भाग असतो ऑब्जेक्ट. याच्यामध्ये समजा मी तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट जर प्रोव्हाइड जर केला, या प्रकारचा ऑब्जेक्ट जर प्रोव्हाइड जर केला, अ मँगो, तर तुम्ही याच्यासमोर लिहू शकता इथे मँगो. इथे सुद्धा सारखा तोच भाग येईल, म्हणजेच तुम्हाला विषय समजायला सोपं जाईल. म्हणजे अगदी छोट्याशा याच्यामध्ये कमी लेखनामध्ये तुम्हाला हा भाग समजेल अशा प्रकारची व्यवस्था. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन जेव्हा असते, सर्वनाम जेव्हा येतात सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, तर त्याच्यासमोर नेहमीच क्रियापदाला एस किंवा ई एस लागलेलं वर्ब तुम्हाला निवडावं लागेल. हां, तर ही झाली रचना यायची अफर्मेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे हे जर सेंटेन्स जर पाहिलं तर या सेंटेन्समध्ये नो नॉट नेवर हे इथे नाही. ठीक आहे, आता आपण थोडासा समोरचा भाग बघूया, म्हणजेच कॉन्सेप्ट पुन्हा तुमच्या क्लिअर होईल. आता बघा या टेन्समध्ये म्हणजे जसं आता आपण एक सेंटेन्स पाहिलं तर कोणतं होतं, जसं आय ईट मँगो. आय ईट अ मँगो हे जे सेंटेन्स होतं, या सेंटेन्समध्ये आता आपल्याला याला निगेटिव्ह करायचं आहे. सेंटेन्स निगेटिव्ह करायचा. जनरली याच्यामध्ये एक भाग येतो, निगेटिव्ह करायचं असेल किंवा या वाक्याला प्रश्नार्थक बनवायचं असेल तर याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये डू किंवा डज प्लस V1 चा वापर. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. डू किंवा डज प्लस V1 चा वापर. बघा आता हा कधी करायचा याच्याही कंडिशन लक्षात घ्या.
म्हणजे जेव्हा वाक्याला निगेटिव्ह करायचं असेल, वाक्याला निगेटिव्ह करायचं असेल तेव्हा, किंवा वाक्याला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये, ठीक आहे, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये किंवा इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह म्हणजे आता तुम्हाला माहीतच आहे, इंट्रागेटिव्ह म्हणजे क्वेश्चन सेंटेन्स. या प्रकारे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. तर आता इथे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये याच्यामध्ये एक हेच सेंटेन्स देतो, तुम्हाला लक्षात घ्या. जसं आय ईट अ मँगो हे सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्समध्ये काही नाही, दुसऱ्याला तुम्हाला फक्त सूचना असेल, मेक यूज ऑफ नॉट, मेक यूज ऑफ नॉट and rewrite the sentence. या प्रकारची सूचना. मग आता काय करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये, फक्त तुम्हाला या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ बदलला तरी चालेल, परंतु फक्त या वाक्यामध्ये नॉटचा वापर करायचा आहे, लिहायचा. मग आता साधी गोष्ट, या वाक्यामध्ये जर पाहतो म्हणालो तर या वाक्याचं आपल्याला नॉट यूज करायचं आहे. वर्ब जर पाहिला इथे ईट आहे, परंतु नॉट हा कधीही विदाउट हेल्पिंग वर्बने येत नाही. म्हणजेच नॉटसाठी तुम्हाला हेल्पिंग वर्ब लागतो. म्हणजेच आता आपण सब्जेक्ट लिहून टाकू आणि बाकीचा भागही आपल्याला इथे लिहिता येईल या प्रकारे. अ मँगो या बाजूला घेऊन टाकू. आता उरलेला भाग जो आता पाहूया, डू किंवा डज प्लस V1. आता दोन गोष्टी आहेत, डू किंवा डज. म्हणजेच इथे डू आणि डजचा वापर कधी करायचा ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या. इथे जो डू जो आहे, इथे डजला पहिले समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. डजचा वापर डजमध्ये एस किंवा ES आहे. डजमध्ये एस किंवा ES तुम्हाला दिसतो, तर एस किंवा ES कोणासाठी वापरण्यात येतो, जेव्हा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असतो. म्हणजेच लक्षात घ्या, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच कोण आहेत, ही, शी आणि इट, किंवा एखाद्याचं नाव असेल समजा रामसारखं, तर याच्यासाठी असे जर सब्जेक्ट जर असेल, असे जर प्रोनाउन जर असेल, कर्ता जर असेल, तर त्यांच्यासाठी डज वापरण्यात येतो. परंतु आयसाठी, मग डजसाठी कोणताही या प्रकारचा डज वापरण्यासाठी त्या प्रकारचा सब्जेक्ट नाही. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, ते डू. मग बाकीच्या इतर सर्व सर्वनामांसाठी काय येईल, डू. म्हणजे इतर सर्व सर्वनाम कोणते आहेत, जसं आय, वी, त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर दे, यासारखे जे सर्वनाम जे आहेत यांच्यासाठी डू लागू होतं. मग आता इथे जर पाहतो म्हणालो आय आहे, तर आयसाठी काय होईल, आयसाठी डू येईल. त्याच्यानंतर V1 कोण आहे, V1 ऑलरेडी हा V1 आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, आय डू नॉट. बघा, आय डू नॉट ईट अ मँगो. लक्षात घ्या आपण याला कोणत्या प्रकारे लिहितो आहे. लिहिण्याची एक विशिष्ट शैली आहे, त्या शैलीमध्येच आपल्याला लिहावं लागतं. आय डू नॉट ईट. म्हणजेच बघा, मुख्य क्रियापदाच्या अगोदर आपल्याला लिहावं लागते आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर आपल्याला लिहावं लागते. दोन जेव्हा उपस्थित असेल तेव्हा नॉटचा वापर आपल्याला दोघांच्या मधामध्ये करावा लागतो. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बच्या मधामध्ये नॉटचा वापर करावा लागते. म्हणजेच आता तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजली. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला नॉट जर लिहायचा असेल तर या प्रकारे लिहावं लागेल, ठीक आहे. आणि इथे जर पाहतो म्हणाला, आता याचे जे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे, इंट्रागेटिव्हचे दोन प्रकार आहेत जनरली. आता या सेंटेन्सला म्हणजेच इंट्रागेटिव्ह सेंटेन्स पहिले जर पाहतो म्हणालो तर पहिला प्रकार येतो वर्बल इंट्रागेटिव्ह. वर्बल इंट्रागेटिव्हची रचना कशी असते, सुरुवातीला पहा याची रचना जी आहे, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, या प्रकारची रचना असते. मग आता या सेंटेन्समध्ये जर आता हे सेंटेन्स जर घेतलं, जसं आय ईट अ मँगो,
तर या सेंटेन्समध्ये जर पाहतो म्हणालो तर या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. या रचनेमध्ये मग आपल्याला बसवायचं आहे, या रचनेमध्ये आपल्याला बसवायचं आहे. तर मग आता आपल्याला हेल्पिंग वर्ब घेणं खूप गरजेचं आहे. मग हेल्पिंग वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कोणत्या हेल्पिंग वर्बचा वापर करण्यात येतो? डू किंवा डजचा वापर. आणि विशेष करून जर का आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला काय करावं लागेल? आय हा सब्जेक्ट आहे. आय सब्जेक्टसाठी मग काय येईल आपल्याला? डू सोबत काय येईल? V1. म्हणजे सुरुवात कशाने होईल? डूने. म्हणजे याचं हे करत असताना, याला प्रश्नार्थक बनवत असताना डू सुरुवातीला येईल, त्याच्यानंतर आय, त्याच्यानंतर मेन वर्ब कोणता आहे? इट. लक्षात घ्या. मग आता इथे डू प्लस इथे काय होत आहे? V1 येते आहे. इथे सुद्धा काय झालं होतं? डू प्लस हा V1 आला होता. लक्षात घ्या. म्हणजे सध्या आपण प्रॉपर वेने चाललेलो आहोत, आपल्याला हे सगळं व्यवस्थित जमते आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डू आय ईट अ मँगो, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. अगदी वरची जी स्ट्रक्चर आहे ती आपण फॉलो केलेली आहे ना. समजा आपल्याला या मँगोसाठी आपल्याला जर का प्रश्न जर करायचा जर असेल तर आपल्याला WH इंट्रागेटिव्हने प्रश्नसुद्धा करता येतो. ही सुद्धा एक रचना आहे, म्हणजेच ही पहिली रचना आणि ही दुसरी रचना. समजा अ मँगोसाठी आपल्याला प्रश्न जर करायचा असेल, जसं आय ईट अ मँगो, ही जर रचना आहे, या रचनेला याच्यातून अ मँगोसाठी जर प्रश्न करायचा असेल तर आपल्याला सुरुवात कशाने करावं लागेल? व्हाटने. म्हणजे याची रचना थोडीशी तुम्हाला लिहून देतो. याची रचना जी आहे WH वर्ड प्लस, मग ही रचना जशीच्या तशी इथे लिहून टाका. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट येणार नाही, तर ऑब्जेक्टची जागा इथे आपण खाली सोडून देऊया. म्हणजेच याचं जेव्हा आपल्याला WH अ मँगो, म्हणजेच अ मँगोसाठी आपल्याला जर WH वर्ड जर घ्यायचा असेल तर आपल्याला बघा WH म्हणजेच WH वर्ड पाहिजे तर आपल्याला याच्यासाठी व्हाटच घ्यावं लागेल. म्हणजेच आय ईट अ मँगो याला मराठीमध्ये जर आपण जर कन्वर्ट जर केलं तर याचा मी आंबा खातो, म्हणजेच आंबासाठी प्रश्न जर केला तर मी काय खातो असा अर्थ. काहीसाठी मग व्हाट येतो. ठीक आहे. व्हाट नंतर रचना आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कोणता या वाक्यासाठी? आयसाठी काय येईल? सर्वनामासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे, तो येतो डू. व्हाट डू. त्याच्यानंतर म्हणजे ही रचना जशीच्या तशी आपल्याला इथे मानता येईल, फक्त अ मँगोसाठी व्हाट घेतला ते काढावं लागेल आपल्याला. व्हाट डू आय ईट. ठीक आहे. एवढं अशा प्रकारची रचना आहे. आता ह्या ज्या रचना आहेत, ह्या रचना तुमच्या लक्षात आल्या. आता याच्यानंतर फक्त या काळाचे जे वापर आहेत, म्हणजेच आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पाहत आहोत, हे मी आशा करतोय तुम्हाला सगळं समजलेलं असेल. ठीक आहे. याच्यानंतरचा भाग आपण थोडासा समोर पाहूया. याचे आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सचे वापर. सिंपल प्रेझेंट टेन्स चा वापर. सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स हा सर्वात पहिले हा काय करत असतो? हा हॅबिट इंडिकेट करत असतो. काय करत असतो? हा हॅबिट म्हणजे सवय. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये जसं आय ईट अ, पहा, आय ड्रिंक मिल्क एव्हरी डे. आय ड्रिंक मिल्क एव्हरी डे. आता लक्ष द्या, एव्हरी डे म्हटल्यानंतर आता हा सवयीचा भाग होतो. ठीक आहे. म्हणजेच आता काय झालं आपल्याला याच्यामध्ये जसं ऑलवेज, ऑफन, युजुअली, जनरली, त्याच्यानंतर एव्हरी डे, त्याच्यानंतर स्केअर्सली, रेअरली, वन्स अ मंथ, त्याच्यानंतर ट्वाईस अ मंथ, यासारखे शब्द जेव्हा येतात तेव्हा काय होत असतो? हा सवयीचा भाग बनत असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजेच हा असे शब्द जेव्हा येतात तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स या काळामध्ये वापरायचा असतो. इथे जर का याच ठिकाणी जर का ही जर घेतलो आपण, लक्षात घ्या, या ठिकाणी जर का आपण ही जर घेतला या सेंटेन्समध्ये, तर
ही ड्रिंक्स होणार आहे, ही ड्रिंक्स. ही ड्रिंक्स मिल्क एव्हरी डे, या प्रकारचा. पहा ही साठी ही काय आहे, ही आहे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन, म्हणून हीच्या नंतर नेहमीच क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे, क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ई एस जोडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा वापर पाहूया याचा, तो आहे युनिव्हर्सल ट्रूथ. लक्षात घ्या, युनिव्हर्सल ट्रूथ. हां, युनिव्हर्सल ट्रूथ. आता युनिव्हर्सल ट्रूथ ही संकल्पना पहिले समजून घेणं महत्त्वाचं आहे. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजेच अशी गोष्ट किंवा असं कथन की जे भूतकाळात, भविष्यकाळात आणि वर्तमान काळातही, म्हणजेच तीनही काळ, म्हणजे याला त्रिकालबाधित सत्य म्हणतात. मराठीमध्ये तुम्हाला त्रिकालबाधित सत्य या प्रकारची संकल्पना आहे. म्हणजे तीनही काळामध्ये ज्या गोष्टी खऱ्या होतात ते विधान सांगण्यासाठी या काळाचा वापर होतो. म्हणजे जसं द सन, पहा, द सन रायजेस इन द ईस्ट. लक्षात द्या आता, म्हणजे सूर्य जो आहे हा सूर्य एकवचनी आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्यासाठी येणाऱ्या क्रियापदाला आपण एस लावलेला आहे. ठीक आहे. आणि ही जी गोष्ट जी आहे, ही गोष्ट तीनही काळामध्ये, सूर्य कालही उगवला होता, आजही उगवतो आणि उद्याही उगवेल, तीनही काळामध्ये खरी ठरणारी ही कृती आहे. आणि अशा कृती सांगण्यासाठी युनिव्हर्सल ट्रूथचा वापर करतात. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहूया, जो टाइम टेबल आहे. लक्ष द्या, टाइम टेबल म्हणजेच हा फिक्स्ड असेल. ठीक आहे. फिक्स्ड टाइम टेबल सांगण्यासाठी आपल्याला की ह्या काळाचा वापर करावा लागतो. म्हणजे जसं आता याच्यामध्ये जर पाहतो म्हणालो, जसं शाळा ज्या असतात, शाळा एका निश्चित वेळेला सुरू होतात, एका निश्चित वेळेला संपतात. होऊ शकते एखादी गोष्ट नियमामध्ये ज्या बांधलेल्या ज्या असतात आणि त्याचे शेड्यूल बनलेला असतो, याला काय म्हणतात, शेड्यूलमध्ये ज्या बनलेल्या आहेत, शेड्यूलमध्ये ज्या बांधल्या असतात, त्या गोष्टी सांगण्यासाठी ह्या काळाचा वापर करतात. जसं अवर स्कूल रिओपन. पहा, रिओपन्स. आता अवर स्कूल म्हणजे आमची स्कूल, म्हणजेच ते एकच शाळा आहे आणि थर्ड पर्सनमध्ये येते. याच्यासाठी वापरण्यात येणार अवर स्कूलसाठी जर सर्वनाम वापरतो म्हणाला तर इट येईल. अवर स्कूल रिओपन्स इन जून. ठीक आहे, या प्रकारचं सेंटेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक वापर सांगतो याचा. ठीक आहे. हां, तर अशा प्रकारे याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हा टेन्स इथे एवढे वापर पाहूया, बाकीचे उरलेले वापर नंतर पाहूया. मी तुम्हाला काही एक्झरसाइज देतो, ती एक्झरसाइज सोडवूनही दाखवतो. बघा, याच्यामध्ये मागील बँकिंगच्या एक्झाममध्ये काही प्रश्न विचारण्यात आलेले होते. ते प्रश्न मी तुमच्यासाठी आणलेले आहेत, कलेक्ट केलेले आहेत. एकदा बघा. हां, आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. म्हणजे ज्याच्यामध्ये स्पॉट द एरर, म्हणजेच बँकिंगमध्ये जनरली जे प्रश्न विचारतात ग्रॅमरवरती, स्पॉट द एरर, फाइंड द एरर, तर इथे तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न इथे दाखवलेले आहेत. आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर, म्हणजेच हा SBI PO प्री 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. एक सेंटेन्स आहे, त्याला 3 भागामध्ये तोडलेला आहे आणि चौथा पर्याय जो दिलेला आहे तो नो एरर म्हणून दिलेला आहे. तुम्हाला आयडेंटिफाय करायचा नेमकी याच्यामध्ये टेन्सचा भाग घेतलेला आहे. टेन्स कुठे यांनी चुकीचा वापरला किंवा चूक जर नसेल तर त्याला सर्वात शेवटी नो एरर म्हणून तो ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे.
पहिले बघूया चूक आहे की नाही कुठे. पहा, द कंपनी प्रोव्हाइड ट्रेनिंग टू ऑल न्यू एम्प्लॉईज बिफोर दे स्टार्ट वर्क. आता याच्यामध्ये बघा, आणि त्याच्यानंतर चौथा जो भाग आहे, चौथा ऑप्शन आहे तो आहे नो एरर. आता याच्यामध्ये बघा द कंपनी, आता इथून एवढं जर पाहतो म्हणालो तर कंपनी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल कंपनी जर पाहतो म्हणालो तर हा कंपनी जो भाग आहे हा सिंग्युलर आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर. त्या कारणाने हा जो भाग प्रोव्हाइड जो बनतो, या प्रोव्हाइडला इथे आपल्याला एस लावायला पाहिजे, म्हणून हा जो भाग आहे हा भाग चुकीचा आहे. ठीक आहे, स्पॉट द एरर पहिल्या वाक्यामध्ये इथे दिसते. दुसरं वाक्य बघा, आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. IBPS PO मेन्समध्ये 2021च्या मेन्समध्ये विचारलेला. द कमिटी, पहा याच्यामध्ये सुद्धा द कमिटी जो भाग आहे इथून एवढा हा भाग थर्ड पर्सन सिंग्युलरचा बनतो. ठीक आहे, द कमिटीसाठी आपण इट घेऊ शकतो म्हणजे प्रोनाउन तो. मग इथे जो मीट जो आहे, या मीटला आपल्याला इथे मीट ऐवजी इथे मीट्स घेता आलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स बघा, आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. ठीक आहे, IBPS क्लर्क प्री 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. आता ही इथे दिसते, ही नंतर आता तुम्हाला माहीत आहे ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, युज्युअली हा आलेला आहे टाइम ॲडवर्ब, जसं आपण पाहिलो हा हॅबिटचा भाग होऊन जाईल. ठीक आहे, ही साठी मग आता इथे आलेला हा जो ड्रिंक आहे, या ड्रिंकला काय पाहिजे होतं, इथे ड्रिंक्स पाहिजे होता. ठीक आहे, या प्रकारे. त्याच्यानंतर बघा फोर्थ सेंटेन्स बघू, आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. हा RBI असिस्टंट 2020मध्ये विचारलेला प्रश्न आहे. माय फादर, लक्ष द्या, आता याच्यामध्ये माय फादर म्हणजे हा काय आय नाही आहे. माय फादर म्हणजे याच्यासाठी वापरण्यात येणारं जे सर्वनाम जे आहे हे सर्वनाम काय येईल, हा इथे ही येतो. म्हणजेच हीसाठी वापरण्यात येणारं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जे वर्ब आहे त्याला जनरली एस लागत असतो. म्हणजेच ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर असतो. त्याच्यानंतर बघा पाचव्या सेंटेन्समध्ये द बस अराइव्ज. पहा, आता द बस अराइव्ज पाहिजे, कारण बस जी आहे बस ही सिंग्युलर आहे ना, त्या कारणाने अराइव्ज पाहिजे. त्याच्यानंतर आपण 6वं सेंटेन्स पाहूया, सी डझंट नोज. आता बघा, मी तुम्हाला आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर, SBI क्लर्क 2021मध्ये विचारलेला प्रश्न आहे, सी डझंट नोज. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे, इथे आपला बॅलन्स जाऊ शकतो. तर इथे थोडंसं आपण बी केअरफुल असलं पाहिजे. आता याच्यामध्ये बघा शी आहे, ऑलरेडी याच्यामध्ये कोणता दिलेला आहे, शी दिलेला आहे. शी कोण आहे, सब्जेक्ट आहे या सेंटेन्सचा. ठीक आहे, शी या सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे. शीसाठी डझंट जो वापरला अगदी बरोबर वापरला, मान्य करू, परंतु त्याच्यानंतर येणारं डझंट सोबत पहा, याचं म्हणजेच आपण जो भाग शिकला डज प्लस V1 असायला पाहिजे, बरोबर आहे, डज नॉट प्लस V1. तर इथे क्रियापदाला एस लावलेला आहे, हा भाग चुकला. इथे जो एस आहे हा एस नाही पाहिजे. ठीक आहे, हां. त्याच्यानंतर बघा, आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. SBI PO प्री 2020मध्ये विचारलेला प्रश्न. चिल्ड्रन, लक्षात घ्या, चिल्ड्रन लाईक्स दिलेला आहे. दोन गोष्टी जर पाहतो म्हणालो तर लाईक्स क्रियापदाला एस कधी जोडतात, जेव्हा सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. आता लक्षात द्या, हा सब्जेक्ट जो आहे हा थर्ड पर्सन सिंग्युलर नाही, हा प्लुरल आहे. प्लुरल म्हणजेच इथे काय असायला पाहिजे, इथे याचा एस हा कमी व्हायला पाहिजे. म्हणजेच चुकीचा भाग कोणता आहे, हाच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 8वं सेंटेन्स बघा, आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर. SBI PO मेन्स 2023ला विचारलेला प्रश्न आहे. द बँक व्हेरीफायज. हां, आता लक्ष द्या, आता याच्यात द बँक आहे म्हणजेच एका बँकेची गोष्ट केलेली आहे असं समजू आपण. ठीक आहे, एका बँकेने काय केलं, एकच बँक आहे तर या बँकेसाठी आपल्याला कोणतं सर्वनाम येऊ शकते, याच्यासाठी येऊ शकते इट असं समजूया. तर इटसाठी मग येणारं जे क्रियापद आहे या क्रियापदाला काय व्हायला पाहिजे होतं, एस किंवा ES लागायला पाहिजे. म्हणजे व्हेरीफाईज या प्रकारे इथे आपल्याला वर्ब पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 9वं सेंटेन्स आहे, 9th सेंटेन्स, द ट्रेनिंग सेशन बिगिन्स. आता याच्यामध्ये बघा, द ट्रेनिंग सेशन, आपल्याला खूप जास्त दूर जायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स पाहतो. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट आणि वर्ब याच्यामध्येच फक्त आपल्याला चुका कुठे आहेत त्या शोधता आल्या पाहिजे.
द ट्रेनिंग सेशन, म्हणजे हा काय थर्ड पर्सन सिंग्युलरचा भाग पडतो. त्याच्यानंतर जो बिगिन्स जो आहे, बिगिनला एस आपल्याला लावायला पाहिजे, बिगिन्स पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द पार्ट विथ ॲन एरर, याच्यामध्ये जसं शी रेअरली गो, आता एवढंच जरी पाहिलं तर लक्षात येऊन जाते, इथे गो नाही पाहिजे, इथे शीसाठी काय पाहिजे, गोच पाहिजे, कारण शी हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे ना, ठीक आहे. त्याच्यासाठी तो नंबर आणि प्रोनाउनचा टेबल पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो.